नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. चला तर मग कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत आणि मस्त असाल. आणि मजेत तर असायलाच हवं बरं का. आता काय उन्हाळा आहे म्हणल्यावर फिरायचं तर चालूच आहे. सगळे जात आहेत बरं का कोकणात. मग आम्ही बी निघालो बरं का कोकणात. मग काय हा कोकणातला दुसरा पार्ट आहे बरं का. मी याचे 2-3 पार्ट करून टाकणार. कदाचित चौथा बी पार्ट होऊ शकतो, काही सांगता येत नाही, कारण का व्हिडिओ अजून एडिट केलेला नाही. एडिट करायचं काम चालूच आहे. मग हा आहे दुसरा पार्ट. मग काय सनसेट पॉईंट मस्त पडत होता. मग आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावरून पटकन निघालो आणि समुद्राच्या ठिकाणी आलो. ते इथून जवळच होतं बरं का. तो मित्र त्यांचा रत्नागिरीतच राहत होता, म्हणजे तो जिल्हा परिषदमध्ये कामाला आहे, त्यामुळे तिथंच त्याला सगळं माहिती. मग काय त्यांनी आम्हाला सगळं फिरवलं बरं का. तिकडलं किल्ला वगैरे दावला. मग इकडे समुद्राच्या ठिकाणी पण आलो. ठिकाणी आल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं भरपूर गर्दी पण होती बरं का तिथे. म्हणजे आता कसं आहे बरं का, हौसेला मोल नाही बरं का. जे जे तू म्हणजे शक्यतो पैशाचा विचार करण्यापेक्षा माणूस हौस जास्त करते बरं का. कारण का जे तू उन्हाळा लागल्यामुळे जे ते आपले कोकणाकडेच फिरायला वगैरे येतात, म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी फिरत असतात. मस्त फिरून आलो, पाण्यात वगैरे पोहलो. मी काय गेले नाही बरं का. म्हणलं दुसऱ्या दिवशी परत पण आपल्याला बीचलाच जायचं आहे, त्यावेळेस पोहू. पण आद्विक वगैरे आणि हे पण पोहले चांगले मस्तपैकी. मग काय नंतर झाली संध्या तोपर्यंत पार दिवस म्हणजे फारच मावळला. मग काय जेवणासाठी आधी हॉटेलला गेलो, फ्रेश वगैरे झालो, परत मग जेवणासाठी गेलो. तर हॉटेल पाहत होतो आम्ही कोणतं चांगलं आहे अजून. तर आम्ही सगळीकडे फिरून आलो, पण परत आहे जिथं राहिलो होतो तेच हॉटेलला आलो बरं का. तिथं छान मस्त जेवण वगैरे होतं. जेवण केलं आणि खूप दमल्यामुळं पहिला आराम केला. मग नंतर दुसऱ्या दिवशी मस्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केली, मस्त कपडे वगैरे घातले आणि नाश्ता करण्यासाठी गेलो. म्हणजे आधी नाश्ता करणार होतो आणि तसंच पुढच्या ठिकाणी जायचं होतं आम्हाला. मग काही नाश्त्याला मस्त इडली सांबार, पोहे आणि शिरा घेतला. आणि नंतरनं सगळं खाऊन झाल्याच्या नंतरनं पण म्हणजे चहा प्यावंसं वाटला. मग काही चहावरती मन गेलं, मग घेतला ना चहा. मस्त असा चहा पिले. चहा छान होता बरं का, पण खूपच सपक होता. नाश्ता तर एकदम सुंदर होता, पण इतकं महाग होतं ना, खूप म्हणजे खूप महाग बरं का. आपल्या इकडं सगळं स्वस्त आहे, इकडं सगळं महाग आहे. मग काय ते नंतर ते झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग गेलो उद्यान पाहण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. तिथं सागरी जीवनशास्त्रीय संशोधन केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये गेलो. तिथं प्रत्येक प्रकारचे मासे होते, म्हणजे जे आपण कधी पाहिले नाही ते पण होते आणि पाहिलेले पण होते, पण जास्त करून न पाहिलेलेच होते. आणि ते मस्त असं पाण्यामध्ये बॉक्स टाईपमध्ये असं पाण्यामध्ये आतमध्ये त्यांना खाद्य वगैरे टाकलेलं आणि मस्त असे जिवंत मासे होते बरं का. म्हणजे पूर्ण गोल राऊंडचा तो परिसर होता. प्रत्येक ठिकाण म्हणजे पूर्ण असं आपण स्टार्ट केलं ना, सुरुवात पाहायला, तर शेवटपर्यंत सगळं माशाचंच प्रकार होते बरं का. इथं नावं वगैरे, त्याची माहिती वगैरे सगळं लिहिलेली होती. म्हणजे कोणी जरी नवीन बाहेरून आले, त्यांना पण माहिती व्हावं हा मासा कोणता, त्याचं काय म्हणजे वैशिष्ट्य वगैरे, त्याचं काय, तो कशात राहतो, असं सगळी माहिती होती. आणि तिथंच एक मोठा देव मासा पण होता बरं का. तो इतका मोठा सांगाडा होता, त्याचा बराचसा मोठा होता. म्हणजे तो जिवंत नव्हता, पण त्याचा सांगाडा वगैरे होता आणि ते बनवलेला होता. बरेचसे माशाचे प्रकार होते. मी बरेचसे पाहिले, वाचले, पण काही लक्षात राहिले नाही बरं का. कारण का आता आम्ही फिरून आल्याच्या नंतर मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ एडिट करत आहे. त्यावेळेस तिथं माहिती घेतली, पण काही एवढी माहिती कुणाच्या लक्षात राहते का. त्यात आपली स्मरणशक्ती अशी आताच्या मुलांच्या राहतं सगळं लक्षात, पण आपलं नाही एवढं लक्षात राहत. त्याच्यामुळं काय नाही राहिलं लक्षात. हो का, हा सांगाडा बघा, हा मस्त केवढा मोठा सांगाडा आहे, देव मासा आहे बरं का. हा इतका बऱ्याच त्याची पण बरीचशी माहिती होती, किती लांबीचा होता, किती फुटाचा वगैरे सगळी माहिती काही इथं दिलेली होती. माशाचे प्रकार होते तसेच शंख, शिंपले किंवा कासव, म्हणजे जेवढीही जलचर प्राणी आहेत तिथं सगळे प्रकारचे प्राणी होते. त्यांना मस्त असं त्यांचं राहण्याचं वगैरे पण छान होतं आणि जिवंत होते बरं का सगळे. इथं पण बघा आता मी माझी BSc झाली बरं का. आम्हाला प्रॅक्टिकलला वगैरे ह्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये अशाच भरण्यांमध्ये माशाचे प्रकार वगैरे पाहिले होते. तर समक्ष आम्ही तिथे पण पाहिले. आम्हाला प्रॅक्टिकलला वगैरे थोडेसेच होते बरं का, पण तिथं भरपूर प्रकार होते. मग काही सगळे वाचले, पण काही जेवढं कळतंय तेवढं पाहिलं आणि पाहत तसंच पुढचं बी पाहणं चालू होतं. जवळजवळ आमचा अर्धा एक तास नाही, 1-1.5 तास तिथंच गेला असेल बरं का. पण मस्त होतं, छान वाटत होतं बरं का. अनेक प्रकारचे आपण गावाकडं काही 1-2-3 प्रकारचे मासे पाहिलेले असतात आणि कोकणातले बी आपल्याला पापलेट, सुरमई, एवढे स्टारफिश वगैरे एवढे मोजकेच 5-6 वगैरे माहिती असतात. हे आपल्याला शक्यतो माहीत नसतं आणि पाहिलेले बी नसतात. मग काय ते सगळ्या
प्रकारचे मासे वगैरे पाहायला पण मिळतात आणि त्यांच्या तिथं वस्तू पण बनवलेल्या होत्या बरं का. शंख शिंपल्यांपासून किंवा अशा समुद्रात जेवढ्या अशा म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणतात ना, तशाच वस्तू पण बनवलेल्या होत्या बरं का. शोपीसला म्हणून त्या लावल्या होत्या. छान वाटत होत्या त्या बरं का. पाहून असं वाटतच नव्हतं म्हणजे ते अशा बनवलेल्या वस्तू आहेत म्हणून, पण इतक्या सुंदर वाटत होत्या ना, खूप म्हणजे खूप छान वाटत होत्या. मग काही सगळं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर पण इतकं गरम होत होतं बरं का तिथं ना, कारण का ना उष्णता इतकी होती ना, म्हणजे भरपूर उष्णता होती. पण गरमी जास्त होती त्यामुळं आम्ही पटपट पटपट पाहिलं, त्याची माहिती वगैरे पण घेतली, म्हणजे पाहिली. जास्त काही लक्षात वगैरे राहिलं नाही, मी तुम्हाला म्हटलं तसंच पाहिलं आणि पटकन निघालो मग. आणि तुम्ही पाहिलंच असेल, मी म्हणलं शोपीसमध्ये वगैरे असं लावलं होतं त्यांनी शंख शिंपले वगैरे सगळे. बघा किती किती प्रकारचे तुम्ही तरी पाहिले असतील का, कसे शंख इथं छोटे मोठे आकार वगैरे, त्याला नावं पण आहेत बरं का. म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे माहिती करण्यासाठी, नवीन कोणी पाहण्यासाठी आले तिला तर माहिती व्हावी म्हणून नावासकट तिथं ते हे केलं आहे बघा. हे शोपीसमध्ये किती छान कलाकृती बनवलेल्या आहेत बघा. टाकाऊपासून टिकाऊ म्हणतात ना, तसंच ते पण. आणि छान पण वाटतंय बरं का ते. मग काय तिथून पाहिलं आणि मस्त समुद्राच्या किनारी गेलो बघा. मस्त असं समुद्राच्या किनारी नारळाची झाडं वगैरे होती मस्त अशी. आणि हे पाणी इकडं यावं नाही म्हणून का काय माहिती, पण हे कसे असे बनवले होते का काय नाही सांगता येत बरं का. पण हे कसं वाटत होतं, छान वाटत होतं बरं का. तिथं फोटो व्हिडिओ काढाय पण छान वाटत होतं आणि समुद्र पाहून पण खूप छान वाटत होतं. म्हणजे इतका मस्त समुद्र दिसत होता ना तिथून, खूप छान. म्हणजे बीचवर वगैरे आपण गेल्यावरती कसं असं खाडी वगैरे असतं तसं असं मस्त होतं बरं का. तिथून मस्त शूट वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे काढला आणि मग निघालो गणपतीपुळेला जाण्यासाठी. गणपतीपुळेला जाण्यासाठी खूप घाट होता बरं का. मग काय, आणि आम्हाला पुळेला जाऊन परत संध्याकाळी इकडं आमच्या इकडंच म्हणजे जिथं आम्ही स्टे केलेला होता रत्नागिरीमध्ये, तिथेच यायचं होतं बरं का परत. कारण का तिथं सोय वगैरे व्यवस्थित होती आणि कसं जवळ होतं तिथून. मग म्हणलं तिकडे राहण्यापेक्षा आपण इकडंच येऊ परत. मग आम्ही तिकडं यायचं होतं. मग काय पटकन लवकर आम्ही निघालो गणपतीपुळेला जाण्यासाठी. गणपतीपुळेला जाताना पाहतोय तर सगळीकडे आंब्याची झाडे, करवंदाची झाडे आणि ह्याचे नारळाचे वगैरे झाडे, अशीच झाडे होती बरं का. आणि ती पण जास्त करून इतकी झाडं होती ना तिथं, लय म्हणजे लय. खरंच माणूस म्हणतं ना गणपतीपुळे ते म्हणजे कोकण वगैरे इतकं भारी ना कोकणात, खरंच आवर्जून जा. आणि म्हणजे एकदाच जावं असं नाही, तिथे पाहायला भरपूर आहे. 2-3 टप्प्यात करू शकता तुम्ही. आता मी पूर्वी व्हिडिओ काढत नव्हते, म्हणजे यूट्यूबला चॅनल वगैरे नव्हतं माझं, तेव्हा आम्ही कोकणात गेलो होतो. तर तेव्हा मला वाटते ह्याला गेलतो श्रीवर्धन बीच वगैरे तिकडल्या साईडला गेलतो. आणि ह्यावेळेस आम्ही गेलो मग रत्नागिरी आणि गणपतीपुळे. मग गणपतीपुळेला गेलो आणि अजून एक टप्पा राहिलेला आहे आमचा, तो नंतर मालवण वगैरे तो नंतरच्या टप्प्यात करणार आहे. कसं आहे, काय आयुष्य एकदाच आहे बरं का. म्हणजे आनंदाने जगावं, फिरावं, काही कुणाचं सांगता येत नाही. आज आहे तर उद्या नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे क्षण आनंदात घालवावे. आणि वय आहे तोपर्यंतच फिरू शकते ना माणूस. नंतर वय झाल्यावरती कोण आपल्याला घेऊन जाणार आहे, आणि आपण तरी थोडीच जाणार आहे. तेव्हा जोपर्यंत आहे वय तोपर्यंत जायचं, पण गाडी वगैरे सावकाश चालवा आणि 2-3 जोड्या जा. म्हणजे कसं सोबतीला वगैरे असेल तर ते एवढं म्हणजे भारीच ना, आपल्याला पण एकटं एकटं वाटणार नाही असं. बघा ही पण झाडी होती बरं का, ही वेगळीच होती. मला वाटतं निर्गिली वगैरे तसली झाडी होती बरं का. छान वाटत होती ती पण झाडी. आणि नारळाची झाडी तो एकदम भरपूर होती बरं का. नवरा माझा नवसाचा पिक्चर त्यातलं सीन आपल्या पुढच्या पार्टमध्ये पाहू बरं का. तर माझा हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, त्यामुळे मी बस करत आहे बरं का. चला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. बाय बाय.